नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजचा दिवस, आजचा सुट्टीचा रविवारचा दिवस आपल्या सगळ्यांना खूप छान जावं. आणि आता सुरुवातीला बातमी आहे ती एस टीच्या आंदोलनाची, कारण हे आंदोलन आता जवळपास चिघळलं आहे असं दिसत आहे. अनेक ठिकाणी एस टी बस सुरू झाली आहेत, पण बुलढाणा जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्यातही काही ठिकाणी संप जसाच्या तसा आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. जीव गेला तरी चालेल, पण संप मागे घेणार नाही असा निर्धार काही ठिकाणी संपकरी व्यक्त करतात. जोपर्यंत एस टीचं सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी आक्रमक भूमिका ही संपकऱ्यांची कायम आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकही एस टीची बस अद्याप सुरू झालेली नाही आणि मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस सुटू देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या कामगारांचा आहे. त्यामुळे बुलढाण्यामध्ये एस टीचे कर्मचारी आपल्या विषयावर ठाम आहेत आणि बुलढाण्यातले कर्मचारी तर इतके एकत्र आहेत की कोणत्याही परिस्थितीत एकही बस आगाराबाहेर धावणार नाही असा त्यांचा निर्धार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बातम्या फिरत आहे. इथं एस टी चालू झाली, तिथं एस टी चालू झाली, पण कामगार हा एकजुटीनं लढत आहे. एकही एस टी महाराष्ट्रात अजून चालू झालेली नाही आणि जोपर्यंत शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत एकही गाडी रस्त्यावर फिरणार नाही हा सर्व कामगारांचा आवाज आहे. साहेब, तुम्ही कितीही धमक्या दिल्या, कामावर येण्यासाठी तुम्ही 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलं. काल तुम्ही 1 दिवस वाढवून दिला, तिसऱ्या दिवसाचं अल्टिमेटम दिलं की आज तरी जॉईन व्हा. आणि तुमचा जो बडगा आहे हा निलंबनाचा आणि बडतर्फीचा, हा मात्र तुम्ही थांबवला नाही. हा कायमस्वरूपी चालूच आहे. आज माझ्या आगारामध्ये 3 जणांना निलंबित करण्यात आलेला आहे. एकीकडे म्हणता निलंबनाचा किंवा कारवाईचा बडगा वापरणार नाही आणि दुसरीकडे तुमचे निलंबनाचे आदेश चालूच आहेत. का कोणती भाषा काय तुमची हेच आम्हाला समजत नाही. आम्ही आमच्या मागण्यांसाठी आमच्या मागण्या ह्याच आहेत की महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करून आम्हाला शासनाप्रमाणे सेवा, वेतन भत्ते हे सगळं दिलं पाहिजे. आमच्या जे 42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे त्यांना तर न्याय द्यायचं दूरच, पण प्रशासनाने त्यांच्या परिवाराची सुद्धा दखल घेतलेली नाही आहे. आणि कोरोना काळात जेव्हा आमचे एस टी कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये आमचे एस टी कर्मचारी काम करत होते तेव्हा 350 कर्मचाऱ्यांचे निधन झालं, तर त्याचासुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे. आणि आज आम्ही विलिनीकरणाच्या मागणीवर बसलेलो आहे. तर आमच्यावरती आमच्या मागणीचा विचार करायला पाहिजे. तर आमच्यावरती त्यांनी कारवाईच्या धमक्या दिलेल्या आहे. आम्हाला निलंबित करा, डिसमिस करा, तरी आम्ही घाबरणार नाही आहे. तिकडे वर्धा जिल्ह्यातल्या 5 आगारातील 1665 कर्मचाऱ्यांचं गेल्या 32 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. यात लालपरीनं प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांचं, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सामान्य नागरिक संपाचा तिढा कधी सुटणार याची वाट पाहत बसलेत. अधिक माहिती घेऊयात. वर्ध्याहून नरेंद्र मते आपल्यासोबत जोडले गेलेत, तर मुंबईतून आझाद मैदानातून विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. नरेंद्र, माझा आवाज येतोय? येतोय. नरेंद्र, जिल्ह्यामध्ये कर्मचारी इतके का ठाम आहेत त्यांच्या मागण्यांवर? त्यांना आता असं वाटत नाही की आता महिना होऊन जाईल, जवळजवळ वेगवेगळ्या ठिकाणच्या संपाचं जर का पाहिलं तर महिना होऊन जाईल, अजूनही एस टी बंदच आहे? मिलिंदजी, नक्कीच वर्ध्यातील जे एस टी कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्यांचे
सहकारी जे आहेत 61 सहकारी जे आहेत ते निलंबित करण्यात आले आहे. 61 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती देण्यात आली आहे आणि अजूनही त्यांच्यावर कारवाईचा जो बडगा आहे तो सुरूच आहे. 57 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे. एकंदरीतच हा जो सरकारकडून जो दबाव तंत्राचा जो प्रकार चालू आहे त्यामुळे कुठेतरी हा कर्मचारी वर्ग जरी दहशतीत आला असला तरी त्यांची भूमिका मात्र ही अजूनही कायम आहे आणि ठाम आहे. निर्धार त्यांनी पक्का केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला विलिनीकरण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम राहू आणि आंदोलन सुरूच ठेवू. एकंदरीतच वर्ध्याची जी परिस्थिती पाहिली तर लालपरी जी आहे तर ती ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारली गेली आहे. मात्र त्या लालपरीने मात्र सामान्य नागरिकांचं जे कंबरड आहे ते मात्र मोडलेलं आहे. प्रवासांचं त्यांचं जे साधन आहे ते कुठेतरी हरवल्याचं त्यांना एक जाणवायला लागलेलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ लागलेलं आहे. मात्र एकंदरीतच यावर काहीतरी भूमिका आहे, कर्मचाऱ्यांची भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहे. ताई, काय तुमची भूमिका आहे? अजूनही तिढा कायम आहे. जोपर्यंत आमचं शासनाचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आज आम्ही 31 दिवसापासून आम्ही इथं संप करतात आणि 100% संप चालू आहे. आमचं इथून वर्धेतून एकही गाडी निघाली नाही. जे सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून जे दाखवते बाहेरगावची की गाड्या निघाल्या, ऍक्च्युअली ते गाड्या एक तर हेडार काढते किंवा तिथला टीसी काढते आणि मीडियाला दाखवते की इथून गाडी निघालेली आहे. मी आरटीओ ऑफिसरला म्हणेल की त्यांची लायसन वगैरे चेक करा की खरंच ती ड्रायव्हर एसटीचे की नाही आहे. माझं असं एक आहे. आणि दुसऱ्यावर साहेब म्हणतात 5,000 वाढ दिली, अगोदरच्या दिवशी म्हणतात 5,000 वाढ दिली, दुसऱ्या दिवशी म्हणतात तुम्ही कामावर या. जर तुम्ही कामावर नाही आले तर तुमची वाढ मागे घेण्यात येईल. एका प्रकारे तुम्ही धमकी पण देता आणि एका प्रकारे म्हणता की वाढ पण केली. असं काही झालेलं नाही आहे. आणि संदीप शिंदे आतमध्ये तुम्ही त्यांना चर्चेसाठी बोलवतात आणि त्यांच्यासोबत चर्चा करून ते बाहेर म्हणतात की नाही आमची चर्चा झालेली आहे, अशी वाढ झालेली आहे. जेव्हा त्यांना आम्ही फोन करतो तेव्हा आमचे फोन काय नाही उचलत. तुम्हाला चर्चेला बोलवायचं आहे, यांना बोलवा, पडळकर साहेबांना यांना बोलवा, सदावर्ते साहेबांना बोलवा, गुजर साहेबांना बोलवा, शिक्षागड साहेबांना बोलवा ना. यांच्याशी चर्चा करा विलीनावर. यांच्यासोबत काय चर्चा करता ज्यांचा संपच नाही, यांच्याशी चर्चा करा तुम्ही. काय अजून काय भूमिका आहे तुमची की हे आंदोलन काय? आंदोलन आमची जोपर्यंत आमचे शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे टाकणार. जे शासनाकडून बडतर्फीची कारवाई सुरू आहे का? सर्वप्रथम मी IBN लोकमतचे आमच्या वर्धा आगाराच्या कर्मचाऱ्यातर्फे व जेवढे महाराष्ट्रात संपकरी आमचे कर्मचारी आहे त्यांच्यातर्फे स्वागत करतो व मी असे सांगतो की आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब श्री अजितजी पवार यांनी म्हटले की भरघोस पगारवाढ आम्ही जाहीर केलेली आहे. भरघोस पगारवाढ म्हणजे कोणती जाहीर भरघोस पगारवाढ झाली? ते लोकांमध्ये असं सांगतात की भरघोस पगारवाढ झाली. भरघोस पगारवाढ जर आम्हाला खरंच झाली असती तर आम्ही खरंच या संपात सहभागी झालो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे जे 40 ते 42 लोक जे प्राणास मुकले आहेत, ज्या लोकांनी याच्यामध्ये येऊन टेन्शनमध्ये येऊन किंवा घरगुती कारणामुळे येऊन त्यांनी जे आत्महत्या केल्या आहे त्या व्यक्तीचा तर कधी उल्लेखच ते कधी करत नाही. त्या लोकांना हे समजायला पाहिजे की जे लोकांनी आपले प्राण गमावलेले आहे त्या लोकांची तर काही कमीत कमी हे जेव्हा ते मुद्दा उठवतात ते भरघोस पगारवाढाचा मुद्दा उचलतात, पण जे आमचे लोक प्राणास मुकले त्या लोकांचा कधीच मुद्दा ज्या लोकांनी या प्रमाणात आत्महत्या केली तर या लोकांचं कर्तव्य होते की त्यांनी तिथे जावे, त्या लोकांची सांत्वना करावी. पण आमच्यापैकी आमच्या मंत्रिमंडळातली किंवा आमच्या महाराष्ट्र सरकारचा कोणताही व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे त्यांच्या भावना अनावर्त झाल्याच झाल्या. पण त्याबद्दल आम्हालाही त्याबद्दल दुखवटा व्यक्त करून आम्ही जे दुखवटा जो व्यक्त करून राहिलो त्या दुखवट्यामध्ये सरकार आम्हाला साथ देत नाही. ही अत्यंत शोकांतिका आहे आणि यावरून आम्ही दुसरी गोष्ट आम्हाला हे कळली आहे की सरकार आमच्या बाबतीत कधीच प्रसन्न होणार नाही व नेहमी आमच्या बाबतीमध्ये उदासीनता दाखवतात. ही उदासीनता आमच्या जीवावर बेतली आहे आणि आमच्या कुटुंबावरही बेतली आहे. आणि ही जी शक्यता जास्तीत जास्त या लोकांनी आम्हाला प्रत्येक वेळेस उपमुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही जास्त ताणू नका. आम्ही कुठं ताणत आहोत? आम्हाला आमचा प्रश्न आहे. आमचे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या मुद्द्यावर ठाम आहोत की आमचं विलिनीकरण नरेंद्र, पाहिजे. या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यामध्ये अशी स्पष्टता दिसते की काहीही झालं तरी आपण मान्य करणार नाही जोपर्यंत विलिनीकरण होत नाही आणि तोपर्यंत कामावर जाणार नाही. विशाल पाटील आपल्यासोबत मुंबईत नाहीत, आझाद मैदानातून.
विशाल, वर्ध्यातलं सगळं बोलणं पाहिलंच, नरेंद्र आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मुंबईत कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे? कारण काही म्हणजे मागच्या 5 दिवसांपूर्वीपर्यंत आझाद मैदान जे भरलेलं होतं, लोक आपापल्या घरी गेलेत. याचा अर्थ अनेक जण कामावर गेलेत, फक्त काही जणच असे राहिलेत की ज्यांना कामावर जायचं नाही आहे. काय मिलिंद सर, मुंबईत आपण पाहतोय की आझाद मैदानमध्ये सुरुवातीला मोठ्या संख्येनं ST कर्मचारी जो आहे तो आंदोलनाला आला होता. मात्र या सगळ्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये 20 दिवस राहणं या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठीण होतं. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीत त्यांचा निर्णय झाला की प्रत्येक डेपोतील काही प्रतिनिधी जे असतील ते आझाद मैदानमध्ये थांबतील आणि इतर व्यक्ती जे आहेत ते बस डेपोमध्ये जाऊन हे आंदोलन जे ते सुरू ठेवतील. एकंदरीत आत्ता जर मुंबईतलं आपण चित्र पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच आझाद मैदानमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक जी आहेत ती येताना दिसून येत आहेत. आता थोड्या वेळापूर्वी गडचिरोलीतनं काही व्यक्ती जे आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या गडचिरोली जिल्ह्यातनं हे कर्मचारी आलेले आहेत आणि मागणीवरती ठाम आहेत. माझ्यासोबत जे गडचिरोलीमधनं आता काही वेळापूर्वी आलेले कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. खरं तर गडचिरोलीवरून तुम्ही इकडे आलेलात, काय तुमच्या डेपोची परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणावरून बस जात आहेत का, पूर्णपणे डेपो बंद ठेवलेला आहे? नाही, पूर्णपणे डेपो बंद आहे. आमची एकच मागणी आहे विलिनीकरणाची, त्याच्यामुळे पूर्णपणे डेपो बंद आहे. विभागही सुद्धा बंद आहे. मी आता गडचिरोलीहून आलो, त्यासाठीच आमच्या मित्रांसोबत लढा द्यायसाठी म्हणून आलो आणि पुन्हा लोक येणारच आहेत. किती येणार आहेत लोक? पुन्हा अजून 100-150 लोक निघाले आहेत गडचिरोली जिल्ह्यात विभागातून. तुमच्या काय भूमिका असणार? कारण का काय झालंय आता जवळपास ह्या सगळ्या गोष्टीला महिना होत आलाय. परिवहन मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अल्टिमेटम दिला होता 2-3 दिवसाचा, जर नाही आला तर निलंबन केलं जाईल किंवा बडतर्फ केलं जाईल. याच्यामध्ये काय होतं, सगळ्यामध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात, ग्रामीण भागातले जो प्रवासी आहे जो लाल परिवरती अवलंबून आहे त्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कसं आहे, परिवहन मंत्री आम्हाला वेळोवेळी गेल्या महिन्यापासून ह्या धमक्या पोकळ आहेत त्यांच्या, आणि ह्या पोकळ धमक्यामध्ये त्यांच्या काहीच दम नाही. कारण की आमचा प्रत्येक कर्मचारी आज वाहक झालेला आहे, शिवाजी महाराजांच्या विचारांचा छावा झालेला आहे. त्यांच्यामुळं तुमच्या आम्ही पोकळ धमक्यांना कधी भिणार बी नाही, साथ घालणार नाहीत. आणि परिवहन मंत्री साहेब, तुम्ही असं काही खोटी माहिती देऊ नका आमच्या या प्रवासी बांधवांना. जनमानसात आमची प्रतिमा मलिन करू नका. कारण की आज सर्वसामान्य माणूस देखील ST कर्मचाऱ्यांच्या हालापेष्टा जाणून आहे. त्यामुळं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेचा रोष तुमच्याकडे ओढून घेऊ नका व आपल्या खुर्चीला इजा पोहोचल असं कार्य करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. राहिला प्रश्न तुमच्या कार्यवाहीचा, आमच्या मरणापेक्षा तर तुमची कार्यवाही मोठी नाही, ते आम्ही हसत स्वीकारू. सेवा समाप्ती काय निलंबन काय आम्हाला ते जाता काय वाटत नाही. कारण की आमचे आज 42, 43, 46 कर्मचारी बांधव शहीद झाले आणि हे फक्त तुमच्या नाकर्तेपणामुळं, आणि त्याला आळा घातल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाहीत. आमचा कर्मचारी आज प्रत्येक डेपोतून, प्रत्येक विभागातून शेकडोच्या संख्येने या आझाद मैदानावर दाखल व्हायला लागलाय. गेल्या आमचे सगळे शिलादार आझाद मैदानावरचे. हे सगळं जरी असलं तरी काही डेपोंमधनं ST ज्या आहेत त्या बाहेर पडताना दिसून येत आहेत. परिवहन मंत्री त्या पद्धतीची माहिती देत आहेत. तशा प्रकारचे चित्र जे आहे ते दिसून येत आहे. त्या सगळ्यामध्ये प्रवासी वेठीला मानला जातोय. नाही, प्रवासी बांधव वेठीला मानला जात नाही. आता हे जी काय गाड्या निघतात, हे जी काय संघटना वगैरे आहेत, संघटना असतात कशासाठी? कर्मचाऱ्यांचं भलं करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. परंतु ह्या संघटनाने ह्या आमच्या ST चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांना असं रक्त काढून खाऊन टाकले. ते स्वतः मोठे ढेकणं झालेत फुटूस्तर. तर ह्यांच्यामुळं ही वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि राहिला प्रश्न प्रवासी बांधवांचा, प्रवासी हेच आमचं दैवत आहे म्हणून आजपर्यंत आम्ही त्यांची सेवा करत आलोत. प्रवासी बांधवांना देखील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहीत आहे की हे ST म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. आणि ST महामंडळाकडे इतका पैसा, इतकी प्रॉपर्टी आहे की समजा चंद्रभागेला, भीमा नदीला जरी पूर आला, इकडं गोदावरीला पूर आला आणि ती पैशाचा जर मध्ये बांध केला तरी ती पैशाचा बांध फोडू शकत नाही, एवढं आमच्या ST महामंडळाकडे पैसा आहे. आणि तो पैसा ह्या राज्य शासनाला, ह्या पुढाऱ्यांना सोडायचं नाही. ह्या राज्यकर्त्याकडे, ह्या पुढाऱ्याकडे इतकी संपत्ती आहे की ह्यांची संपत्ती जर ईडी लावून जप्त केली तर आम्ही आणलेलं कमवून सध्या द्यायची गरज नाही. त्यांच्या ईडीच्या झालेल्या जप्तमधून आम्हाला नक्कीच मिलिंद सर, खरं तर या ST कर्मचाऱ्यांचा रोष जो आहे, रोग जो आहे तो पूर्णपणे परिवहन मंत्र्यांकडे असलेला परिवहन मंत्री सातत्यानं खोटी माहिती बोलण्यात त्यांचा स्पष्ट येत आहे. आणि आता आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, वेगवेगळ्या विभागातनं ST कर्मचारी जो आहे तो पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बर विशाल, तू राहाच आपल्यासोबत. उस्मानाबादला जाऊयात, कारण उस्मानाबादमध्ये सुद्धा कडकडीत संप आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चिघळण्याच्या स्थितीत आहे. उमरगा बस स्थानकातून अंशतः एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. परिणामी आंदोलनकर्ते एसटी कर्मचारी आक्रमक झाले. उस्मानाबाद बस स्थानकात आंदोलनकर्ते आणि अधिकारी यांच्यात बाचाबाचीचेही प्रसंग झाले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली. आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा सध्या इथे तैनात करण्यात आला आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, उस्मानाबादमध्ये काय एवढं तणावाचं वातावरण आहे? मिलिंद सर, गेल्या 20 ते 22 दिवसापासून जी लालपरीची जी आडगळ सुरू आहे ती आडगळ कायम राहताना दिसत आहे. अनिल परब यांनी जे वेतनवाढीचं आव्हान, वेतनवाढीची घोषणा केली, त्यानंतर आव्हान जे केलं होतं कर्मचाऱ्यांनी कामावरती दाखल व्हावं. उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली, 2700 कर्मचारी आहेत, त्यापैकी केवळ 360च्या जवळपास कर्मचारी जे आहेत ते कामावरती रुजू झाले आहेत. 6 बस डेपो आहेत आणि 6 बस डेपोमधून कालचा जो रात्रीचा जो आपण आढावा घेतला त्याच्यातून फक्त तुळजापूर आणि उमरगा या 2 बस डेपोमधून फक्त 7 बसच्या फेऱ्या झालेल्या आहेत. 311 एवढे प्रवाशांनी या बसमधून प्रवास केलेला आहे आणि 10,000च्या जवळपास जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न एसटी महामंडळाला कालच्या दिवसातनं मिळालेलं आहे. एकूण सगळी परिस्थिती बघितलं तर कर्मचारी हे अनिल परबने यांनी जो आदेश दिला त्याला कुठेतरी केराची टोपली दाखवताना दिसतात. कर्मचारी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. कर्मचाऱ्यांचं म्हणणं की वेतनात सामायिक कायम सेवेत सामावून घ्या ही मागणी त्यांची कायम आहे. उस्मानाबाद बस डेपोमध्ये काल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना फेऱ्या काढण्यासाठी विनंती करत असताना 2 कर्मचाऱ्यांना जे आहे ती चक्कर बोहळ आल्याचा प्रकार सुद्धा घडला होता आणि काल पोलीस प्रशासन लावून जे आहे ते उस्मानाबाद बस स्थानकाबाहेर जे आहे ते एसटी काढण्याचं काम सुरू होतं. आता मी बस डेपोमध्ये आहे. आपण बघू शकतो की या बाजूला ज्या आहे त्या बस गेल्या 21 दिवसापासून ज्या अवस्थेत उभा आहे त्याच अवस्थेत बस डेपोमध्ये बस या आणखीनही उभा राहिल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे. आपल्यासोबत इथले वॉचमॅन आहेत. आपण मला सांगा, कालपासून जसं आव्हान केलं त्यानंतर एखादी बस या डेपोमधून बाहेर पडली का? प्रशासन तसा प्रयत्न करत आहे का? नाही सर, बस वगैरे काय बाहेर पडलेली? हां, बस बाहेर पडलेली नाही. प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत बस बाहेर काढण्याचा? हो, चालू आहेत. इथले स्थानिक उद्योजक किंवा व्यापारी जे बस स्थानकामध्ये व्यवसाय करतात ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. मिलिंद सर, खूप तर यांचं खूप नुकसान होत आहे. काय एकूण तुमच्या सगळ्या भावना आहेत मला थोडक्यात सांगा की काय तुमचं नुकसान किती होतंय, काय परिस्थिती सगळी? आज जवळपास 20-22 दिवस झालं एसटी बंद आहे. पूर्णतः धंदे सगळे बंद आहेत आणि या बंद धंद्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अख्खा दिवाळीचा पूर्ण सीझन हा गेला आहे. भाडं भरायला सुद्धा पैसे नाहीत. आता महामंडळाने एकच काम करावं, कर्मचाऱ्यांचा कुठंतरी विचार थोडा बहुत करावा आणि हा संप तात्काळ मिटवावा आणि आमचं भाडं कसं माफ होईल 2 महिन्याचं याचा तरी महामंडळानं थोडा विचार करावा. मिलिंद सर, ह्या सगळ्या भावना जर बघितल्या तर हे व्यापारी आहेत ह्यांच्या भावना आहेत, कर्मचाऱ्याच्याही भावना यापेक्षा अनेक तीव्र आहेत. आता ह्या लालपरीची आडगळ जी आहे ती आडगळ जेवढी कर्मचाऱ्यांना त्रासदायक आहे तेवढी प्रवाशांना सुद्धा त्रासदायक. राज्य शासन आता नेमका यातला मार्ग कसा काढतो आणि मार्ग लवकर निघावा एवढीच अपेक्षा सर्वसामान्य स्तरातून व्यक्त होताना दिसत आहे. मिलिंद सर. बालाजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. उस्मानाबादहून बालाजी निरफळ, मुंबईतून विशाल पाटील, तर वर्ध्याहून नरेंद्र मते आपल्याला माहिती देत होते. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राईम टाईमची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं आपण करूया. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं जगभरातल्या देशांची चिंता आता वाढलेली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरियंट आढळला आहे. त्यातच जगभरात भारतासह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा एका दिवसात संसर्ग दर तब्बल 93% दक्षिण आफ्रिकेत वाढल्याचं समोर आलेलं आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक म्युटेट झालेला व्हेरियंट आहे. म्हणजेच चीनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या मूळ स्वरूपातलं हे सर्वात अत्याधुनिक स्वरूप आहे. या प्रकारात 30 म्युटेशन्स आढळल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि हे प्रमाण आतापर्यंत ज्या व्हेरियंटला घातक मानलं जात होतं त्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत दुप्पट म्युटेशन असल्याचंही तिथल्या तज्ज्ञांचं मत आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचं करण्यात येणार आहे. त्यांना होम क्वारंटाईन केलं जाणार नाही असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर दुसरीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिकांची रुग्णालयं सज्ज ठेवण्याचे, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे अग्निशमन आणि विद्युत ऑडिट तातडीनं करून घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. भारतीय जे परदेशामध्ये आहेत क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये ते मुंबईमध्ये किंवा इतर भागामध्ये येऊ शकतील. ते इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची कशा प्रकारे तपासणी करावी त्याच्यावर देखील आम्ही चर्चा केलेली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची RT-PCR चाचणी करणं असो किंवा वॅक्सिनेशन जर केलं नसेल तर त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी मोटिवेट करणं असो आणि होम आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना असो त्या आम्ही यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु हे जरी असलं तरी काही राष्ट्रामध्ये तिसरी लाट म्हणा किंवा चौथी लाट म्हणा किंवा काही ठिकाणी 5वी लाटसुद्धा आपण उल्लेख करतो आहे किंवा आपण ऐकतो आहे. तर त्या ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग झालं असेल तर नेमका कोणता व्हेरियंट त्या भागामध्ये आहेत याचा देखील माहिती घेण्यासाठी आम्ही टास्क फोर्सला विनंती केलेली आहे. जेणेकरून तो जर व्हेरियंट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र जर आला तर त्याच्या नेमक्या कुठला उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, ट्रीटमेंट कशी असेल, मॅनेजमेंट कसं असेल किंवा जे लस घेतलेली आहे तर त्याची परिणामकारता किती असेल याचा देखील आम्ही अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार सूचना देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता बंधनकारक करण्यात आलंय. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. मॉलमध्ये 2 डोस घेणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल. 2 डोस घेतलेल्यांनाच युनिव्हर्सल पास दिला जाईल. राज्यांतर्गत प्रवाशांना हे नियम अनिवार्य केले गेलेले आहेत. सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता अनिवार्य असणार आहे. लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक केलं गेलेलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येणाऱ्यांनी लस घेणं बंधनकारक असेल. मॉलमध्ये 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी दिली जाईल. राज्य सरकारनं या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केलेल्या आहेत.